सारिके पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा श्री सद्गुरु रामदासा, जय जय रघुवीर समर्थ. मनाचे श्लोक. श्लोक क्रमांक 101. फार सुंदर श्लोक आहे. जया नावडे नाम त्या यमजाची, विकल्प उठे तर्क त्या नरकचीची, म्हणून अति आदरे नाम घ्यावे, मुखे बोलता दोष जाती स्वभावे. समर्थांनी अतिशय मनाला उपदेश करताना फार सुंदर भाषेमध्ये सांगितलेलं आहे. काय सांगितलं त्यांनी? नामाचं महत्व सांगितलेलं आहे. राम नामाचं महत्व सांगताना श्री समर्थ स्वामी म्हणतात, चेतावणी देतात. खरं म्हणजे हे म्हणा, ज्याला नाम आवडत नाही त्याला कोण त्रास देत? त्याला निश्चित यमराज त्रास देतो. जो तरकटपणा करतो, मनामध्ये नाना विकल्प निर्माण होतात त्याच्या नामाविषयी, त्याच्या मनामध्ये. खरं म्हणजे भगवंताच्या नामावरती संशय घेऊ नये. परमार्थिक माणसाच्या मनामध्ये खरं संशयाची भावना निर्माण नाही झाली पाहिजे. परंतु काय की एक समाजामध्ये खळ असतात, तर मग काय होतं, त्यांच्या मनामध्ये संकल्प विकल्प निर्माण होतात, संशय निर्माण होतात. खरं म्हणजे भगवंताविषयी कधी संशय निर्माण नाही झाला पाहिजे. आणि मग जर असा संशय निर्माण झाला तर मग त्याला शेवटी काय, त्याला नरकवासा सांगितलेला आहे. त्याला नरकामध्ये जावं लागतं. आणि म्हणून काय करावं? म्हणून अति आदरे नाम घ्यावे. नुसतं नाम घेणं आणि आदरानं, प्रेमानं, श्रद्धेनं नाव घेणं याच्यामध्ये फरक आहे. जसं बाळावरती आपली माया करते, घरातले सगळेच जण माया करतात, परंतु जास्त काय की आईचं प्रेम जास्त असतं. कारण त्याच्यामध्ये काय असतं? चिंता असते, भावना असते, आदर असतो. ती काय करते? प्रेमाने त्याच्यावरती माया करते, संगोपन करते त्याचं. आणि म्हणून काय, हे जर तुम्ही मनामध्ये ठेवलं, मुखाने चांगलं नामस्मरण चिंतन केलं, सोबत काय होतं? मुखे बोलता दोष जाती स्वभावे. आपल्या स्वभावामध्ये जे काही गुणदोष असतात, देवाचं नामस्मरण चिंतन केल्यानंतर हे जे विकार असतात ना, ते विकार निघून जातात. आणि विकार निघून गेल्यानंतर काय होतं? ह्या देहाचं सार्थक होतं. त्याविषयी आपल्या संत जनाबाईंनी फार सुंदर म्हटलेले आहे. जन्मा येऊन या देख, करा देहाचे सार्थक, वाचे नाम विठ्ठलाचे, तेने सार्थक देहाचे. ऐसा नामाचा महिमा, शेषा वर्णिती झाली सीमा. नाम तारक त्रिभुवनी, म्हणे नाम याची जणी. जनाबाईंनी काय सांगितलेलं आहे की जन्माला जर तू आलेला आहेस ना, तर तुला देहाचं सार्थक करायचं असेल तर तू काय केलं पाहिजे? त्या भगवंताचं नामस्मरण चिंतन केलं पाहिजे. आपुला तो देव ऐक करून घ्यावा, तेने विने जेव्हा सुखून हवे. म्हणजे सुखासाठी सर्वांची धडपड चालू आहे. रात्रून दिवस सुख मिळवण्यासाठी काय करतात लोक? धडपड करतायत. सुखाची आहे तरी तू पंढरीशी जायची दुःखाची होती. मग कारण काय? सुखरूप होसे, जन्म जन्मीचे दुःख मार्ग चुकला, साध्य चुकतं खरं म्हणजे. त्यामुळे मार्ग चुकून द्यायचं नाही कधी. पंढरपूरला जायचे आपल्याला, देहूवरून पुण्यात आल्यानंतर पंढरपूरला जायचे तर आपण पंढरपूरचा मार्ग धरेल. पण पुण्यामधून जर तुम्ही मुंबईकडे निघाल तर पंढरपूर भेटेल का?
काय होईल, मार्ग चुकेल. त्यामुळे आपला मार्ग चुकू द्यायचा नाही. आपण जन्माला कशासाठी आलेलो आहे हे प्रथम समजलं पाहिजे. म्हणजे जीवनाचा आपला मार्ग काय आहे, परमार्थ करणे. आणि आपण काय करत असतो की प्रपंच करत असतो. काय पहिलं काम काय आहे की परमार्थ, आणि त्याच्यानंतर प्रपंच आहे. पण आपण प्राधान्य कशाला देतोय, अरे प्रपंचाला देतोय. आणि प्रपंचाला प्राधान्य दिल्यामुळे काय होतंय की आपल्याला त्या देवाचं नाव आवडत नाही. कारण प्रपंचा पुढे परमार्थ फिका वाटतो आपल्याला. खरं म्हणजे काय गोड आणि काय कडू हे ना याचा विचार करावा. जे गोड आहे ना त्याचा विसर पडलेला आहे, आणि जे कडू आपण त्याच्या मागे लागलोय. संत तुकाराम महाराज म्हणतात, नावडे ज्या कथा उठून या जाती, ते यमा फावती बरे ओझा. तो असे जवळी गोचिडाच्या नाही. गोचिडाला काय न्याय मिळतो, तो अगदी दुधाच्या जवळ असतो, पण त्याला शेवटी रक्तच प्यावं लागतं. त्याप्रमाणे काय आहे की आपण सुद्धा काय केलं पाहिजे, अगदी भगवंत आपल्या जवळ आहे, पण थोडासा अट्टास केला पाहिजे. थोडासा अट्टास म्हणजे किती, जीवनातला काही काळ तरी भगवंतासाठी आपण टाकून ठेवला पाहिजे ना. म्हणजे 24 तास आपल्या भगवंतासाठीच दिले पाहिजे. परंतु ह्यात देहाच्या पाठीमागे काय लावलेलं आहे, प्रपंच लागलेला आहे. ठीक आहे, तुम्ही काही काळ प्रपंच करा, पण थोडा काळ तरी परमार्थ करा ना. आपल्याला नको त्या गोष्टी आवडतात, आणि ज्या आवडायला पाहिजे ते आवडत नाही. आणि म्हणून सांगितलेलं की तुम्हाला जे जे नाही आवडणार ना ते भगवंताला आवडत असतं. खरं म्हणजे तुम्हाला नाव आवडत नाही आणि भगवंताला नाव आवडतं. भक्तिप्रेम हे भगवंताला आवडतं, तुम्हाला प्रपंच आवडतो. नावडे जन नावडा मान, करुणी प्रमाण तुची होई, सोडवून देह संबंध. खरं म्हणजे आपण ह्या देहाचा संबंध सोडला पाहिजे. परमार्थ करत असताना आपण काय करलो की ह्या देहाला धरून बसलेलो आहे, मग आपल्याला भगवंताचं नाव आवडत नाही त्याच्यामुळे. आणि भगवंताचं नाव आवडलं की पाहुणा किंकर या यमाचा होय. आपण काय होतं की यमाचा पाहुणा होतोय. खरं म्हणजे आपण भगवंताचा पाहुणा झाला पाहिजे. संत सज्जन सोयरे, भगवंताचा जर पाहुणा व्हायचा असेल तर काय केलं पाहिजे, त्याच्याशी सोयरी जोडली पाहिजे ना. त्याच्याशी अनुसंधान साधलं पाहिजे. त्याच्याशी अनुसंधान कधी साधेल, तुम्ही त्याला आपलंसं केलं पाहिजे. आता आपल्या गुगल मीट वरती रक्तापेक्षा प्रेमाची नाती आहेत. कशामुळे की त्यांना आपण आपलंसं म्हटलेलं आहे म्हणून. म्हणजे अर्थार्थी आपला कोणाचा काही संबंध नाही, पण आपण काय झालेलं का प्रेमामुळे एकत्र आलेलो आहे. तसं आपण काय केलं पाहिजे, त्या भगवंताला त्याच्याशी माया जोडली पाहिजे, प्रेम केलं पाहिजे, त्याच्याशी सलगी वाढवली पाहिजे, आणि त्याला आपलंसं करून घेतलं पाहिजे. म्हणजे आपण भगवंताचाच अंश आहोत, फक्त त्याच्या थोडस जवळ जायचं. ते जवळ जाण्यासाठी काय आहे, साधना भक्ती आहे. संतांच्या संगतीत गेलं तर हे घडणार आहे. आम्ही नामाचे धारक, तेने प्रकार अनेक, सर्व भावे एक विठ्ठलची प्रमाण. आपण काय झालं पाहिजे, नामाचं धारक झालं पाहिजे. नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकला. ज्या ज्या लोकांनी नाव घेतलेलं आहे, इतिहास असं सांगतो की नाव घेतल्यानंतर कोणीच वायाला गेलेलं नाही. त्याच्याप्रमाणे त्या नामाचं फळ मिळालेलं आहे. नाम हे कसं आहे, फुकट आहे. त्याला काय वेळेचं बंधन नाहीये. म्हणजे आपल्याला अनेक बंधन असतात. भगवंताचं नाम घेण्यासाठी कुठलंच बंधन नाही ना तुम्हाला. काळाचे बंधन नाही, वेळेचं बंधन नाहीये. तुम्ही जशा ठिकाणी बरं जात पात धर्मपंथ याच्या पलीकडे सगळ्या गोष्टी आहेत. आणि भगवंत तुमच्यासाठी वाट पाहत थांबलेला आहे ना. पाय जोडून विटेवरी, कर ठेवून कटीवरी, तुमच्यासाठी तिष्ठत उभा आहे. तुम्हाला फक्त काय केलं पाहिजे,
की त्याचं नामस्मरण चिंतन केलं पाहिजे. तुम्ही ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणाहून तुम्ही त्याला काय केलं आठवलं पाहिजे. जनाबाईच्या जीवनातले प्रसंग, जनाबाईने काय केलं की त्याचा धावा केला होता. जनाबाईने सांगितलं की मी तुझी एवढी भक्ती केली आणि मग तू मला असं का दूर लोटतोस. जनाबाईने त्या अभंगामध्ये म्हटलेलं आहे, तू सर्वांच्या हाकेला धावून आलास आणि माझ्या हाकेला का धावून येत नाही. तेव्हा भगवंताने सांगितलं, जने मी नाही आलो ना तर तुला देण्यासाठीचा सूळ आहे, त्या सुळाकडे नुसतं तू एक वेळ फक्त पहा. आणि त्याप्रमाणे जनीने त्या सुळाकडे पाहिलं, त्या सुळाचं पाणी झालं. हे कशामुळे झालं, तर त्या नामाची ताकद होती खरं म्हणजे. नामाची खूप ताकद असते, आपल्याला त्याचं ज्ञान नसतं खरं म्हणजे. बरेच जण म्हणतात की नाव घेतल्यानंतर काय होईल, काय नव्हे केले का चिंतिता विठ्ठले. त्या भगवान परमात्म्याचं नाव घेतल्यानंतर त्याने तुमच्यासाठी काय केलेलं नाहीये. ज्या ज्या भक्तांनी त्याचं नाम घेतलेलं आहे त्या प्रत्येकाच्या झोळीमध्ये त्याने माप टाकलेलं आहे. तो स्वतःवरती कधी भक्ताचं ऋण ठेवत नाही खरं म्हणजे. आपण काय केलं पाहिजे, त्याच्यावरती ऋणी झालं पाहिजे. आपण ज्याला नको त्याला आठवतो आणि ज्याला आठवलं पाहिजे त्याला आठवत नाही. खरं म्हणजे फक्त त्याचीच आठवण असावा. आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा किंवा माझी सांगा कापून. भगवंताला आळवलं पाहिजे आणि प्रेमाने त्याचं भजन केलं पाहिजे. कुठल्याही गोष्टीमध्ये शक्यतो प्रेम असावा. आजच्या चिंतनामध्ये आपण तेच थांबूया. जय जय रघुवीर समर्थ.